श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आज नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे. बघा, 25 जुलै शनिवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि म्हणूनच तिला आषाढी एकादशी तसेच देवशयनी एकादशी असे म्हणतात. देवशयनी एकादशी याबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचा एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते आणि म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरशयनी एकादशी असे म्हटले जाते. आणि यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आषाढी एकादशीचा व्रत हे खूप जास्त प्रभावी आणले जाते. या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणून हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्य फळ प्राप्त होतं आणि म्हणून आषाढी एकादशीला सर्वजण व्रत करून विठ्ठलाची मनोभावी पूजा करतात. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने, विठ्ठलाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकल सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, कारण सर्वजण विठ्ठलाचा नामघोष करत असतात. त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होतात आणि या वेळेत या काळात आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा अत्यंत उपाय केल्याने फक्त एका रात्रीत आयुष्य सोनं होऊन आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. तर हा उपाय करायचा कसा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. तुम्ही तो मिस करणार नाही. व्हिडिओला एक हाईप देखील द्या. जो उपाय म्हणून तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, तुळशीपत्र आणि हळद तुम्हाला स्नान करायचं आहे. हे टाकून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून, शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक स्नान घालायचं आहे, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची केळी तसेच तुळशीपत्र, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर आपण हा उपाय करण्या अगोदर भगवान विष्णूंची पूजा केली तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून तुम्हाला उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल
तेव्हा तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केला तरीही चालेल. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या या दूर होतात. जर आपल्याला घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह होत असेल, आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल, किंवा आपल्या घरात सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, आई मुलांची भांडणं होत असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर, किंवा मुलांची प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये कोणतीही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, इडापिडा दूर होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खूप महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ते म्हणजे पावसाचं पाणी. जर तुमच्याकडे पाऊस पडत असेल तर तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पावसाचं पाणी नसेल, तर पाऊस पडत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला 2 ते 3 चमचे गंगाजल घ्यायचं आहे. पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा गंगाजलची बॉटल असेल त्यातील तुम्ही 2-3 चमचे गंगाजल घेतले तरी सुद्धा चालेल. यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, तूप नसेल तर मग तेल घालायचं आहे, आणि यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. ह्या दिवा, अगरबत्ती आणि ते पावसाचं किंवा गंगाजल तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आंब्याच्या झाडापाशी. आता सर्वांच्याच घरी जवळपास आंब्याची झाडं हे बघायला मिळतात. आंब्याचं झाड हे किती पवित्र आहे हे सांगायची गरज नाही, कारण आंब्याची पानं ही आपण पूजेमध्ये वापरत असतो. जर आंब्याची पानं पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो. आंब्याच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पूजेमध्ये वापरल्या जातात. या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडांची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. आपली रखडलेली कामं पूर्ण होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आंब्याच्या वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे जल जे आहे, म्हणजे पावसाचं जे पाणी आहे, तर ते या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे, किंवा गंगाजल तुम्ही घेतलेलं असेल तर ते या मुळांना अर्पण करायचं आहे. यानंतर या 2 अगरबत्ती तिथे लावायच्या आहेत. थोडंसं हळदी कुंकू त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. यानंतर झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांचं स्मरण करायचं आहे. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे ती इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे. यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे. ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची 7 पानं तोडायची आहेत आणि ही पानं घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. आता जर खाली गळून पडलेली पानं असतील तर तीच तुम्ही घेऊन येऊ शकता, आणि खाली पडलेली नसतील तर मग तुम्ही झाडाची तोडली तरी चालू शकते. फक्त झाडाची पानं तोडताना तुम्हाला माफी मागायची आहे. ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला या झाडाचा पाप लागणार नाही. आता ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतर सर्वप्रथम ती स्वच्छ धुवून काढायची आहेत. एक लाल पिवळ्या रंगाचं तुम्हाला कलव्याचा धागा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही एखादा पांढरा धागा घेऊन त्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावून तो लाल पिवळा केला तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला देठाच्या साईडने हा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. ज्या प्रकारे आपण आंब्याच्या तोरण बनवतो
त्याच प्रकारे तुम्हाला या 7 पानांचा तोरण जे आहे ते बनवायचं आहे आणि हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे. म्हणजेच आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे. हे तोरण लावल्याने साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड राहते. आंब्याची पानं जी असतात तर ती नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करत असतात. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य वाईट शक्ती, नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे आंब्याच्या पानांचा तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावणार आहात तेव्हा प्रत्येक पानाला हळद आणि कुंकू हे नक्की लावायचं आहे आणि कुंकवाने एक स्वस्तिकसुद्धा प्रत्येक पानावरती काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. जेव्हा आपण आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढून त्याचा तोरण बनवून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरात मंगलमय गोष्टी घडतात. वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात. जर आपल्या घरात सतत बाहेरच्या लोकांची नजर लागत असेल, नजरबाधा होत असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती सुद्धा या उपायाने नष्ट होते. त्याचबरोबर बघा, आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शिवशंकर त्यांच्या हाती घेत असतात. आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबत शिवशंकराची सुद्धा पूजा केली जाते. म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल तर तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी काय करायचं आहे तर फक्त 2 तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ पुसून काढायचे आहेत आणि पानावर तुम्हाला थोडासा जो भस्म असतो तर तो भस्म लावायचा आहे दोन्ही पानावरती. आणि ही जी पानं आहेत ती मधामध्ये बुडवायची आहेत आणि यानंतर ही 2 पानं तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र बोलून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. जर हा उपाय आपण आषाढी एकादशीला केला तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा जी आहे ती पूर्ण होतेच. परंतु त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, एकमेकांचा अजिबात पटत नसेल, कोणत्याही गोष्टीवरून वादविवाद होत असतील, कोणताही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये एखाद्या वाटीमध्ये थोडंसं पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि जिथे तुम्ही झोपतात, ज्या रूममध्ये तुम्ही झोपतात तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा खिडकीमध्ये हे पाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि महिनाभर राहू द्यायचं आहे. 2 महिने राहू द्या, काही हरकत नाही. जेव्हा असं पाणी तुमच्या बेडरूममध्ये ठेवता, तुमच्या रूममध्ये ठेवता तेव्हा तुमच्या पतीपत्नीमधील जे काही दोष आहेत किंवा जे काही वाद आहेत तर ते दूर होतात आणि दोघांमध्ये गोडावा निर्माण होतो. तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीचं टेन्शन येत असेल, सतत गोष्ट खूप छोटी असते परंतु त्याचा जास्त स्ट्रेस तुम्हाला येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील तर ते विचार तुम्हाला नकोश असतात, पण तरीही तुमच्या मनामध्ये तर विचार येत असतील तर कुठलंच काम जर तुम्हाला करावंसं वाटत नसेल, सतत तुम्हाला आळस येत असेल, मनामध्ये नको ते विचार येत असतील तर काय करायचं आहे, जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा फक्त त्या पावसामध्ये जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. 10 ते 15 मिनिटं फक्त त्या पावसामध्ये तुम्ही उभं राहून पहा. जेव्हा हा उपाय तुम्ही करताना तेव्हा माणसाचे सगळे टेन्शन जे आहे ते निघून जातात. व्यक्ती जो आहे तर तो टेन्शन मुक्त होत असतो. यामुळे कुठलेही वाईट विचार जे आहे तर ते आपल्या मनामध्ये येत नाहीत. हा सुद्धा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की या उपायाचा अनुभव घेऊन पहा, 100% तुम्हाला फरक पडेल. तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशाच्या सतत अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला पावसाचं पाणी घ्यायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानामध्ये ते पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती आहे त्यांच्यावर शिंपडायचं आहे किंवा थोडं थोडं पावसाचं पाणी हे अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायचं. यामुळे घरातील अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. तसेच व्यक्तीच्या अंगावरती हे पाणी शिंपडल्याने
व्यक्तीच्या कुंडलीतील दोष हे सुद्धा दूर होतात. तर हे काही खास प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला आषाढी एकादशीला करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. चला तर मग भेटूया असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.